आणि आताची एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या रामगिरी या निवासस्थानी पोहोचले। शिंदे आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणावर बोलण्याची शक्यता असतानाच अजित पवार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं या दोघांमध्ये काय चर्चा होते पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, अजित पवार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले। सागर, खरं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात उत्तर देण्याकरता सभागृहात उभे राहणार आहेत। त्यामुळे खरं तर आज विरोधकांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय उत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु ज्या पद्धतीने काल मराठा शिंदे समिती जी आहे, जी कुणबे दाखले शोधण्याचं काम ज्या समितीकडनं केलं जातं, त्या समितीने आपला दुसरा अहवाल जो आहे तो सरकारकडे सुपूर्द केलेला आहे। काल त्या संदर्भातची बैठक जी आहे ती विधान भवनाच्या प्रांगणात सुद्धा झालेली होती। आणि या संपूर्ण बैठकीनंतर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या निवासस्थानी होत असताना अचानकपणे ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री या सगळ्या संदर्भात सुद्धा भेट घेतलेली होती। आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आता थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरता रामगिरी या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या सगळ्या तांत्रिक अडचणीच्या संदर्भात चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुढील मुंबईमध्ये पुढील महिन्यामध्ये एक विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी देखील सरकारकडनं केली जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण की मराठा आरक्षण देताना कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची भूमिका जी आहे ती सरकारने समोर ठेवलेली आहे। त्यामुळे या सगळ्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।